मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका वास्तोईचा डंका त्रिभुवनात. अण्णाभाऊ साठे यांची ही मुंबईवरची लावणी अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण मुंबईच्या सप्तद्वीपाची त्यांनी जी लंकेशी रावणाच्या लंकेशी जी तुलना केलेली होती ती तुलना काही वेगळी नाही आहे. या मायानगरी मोहनगरी मुंबईचं नेतृत्व करण्यासाठी सगळेच जण धडपडत असतात. आणि या धडपडीनंतर आता शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर उद्या मुंबईची सूत्र हाती घेणार आहे. चला आपण भेटूया. विश्वनाथ महाडेश्वर आणि हेमांगी वरळीकर दोघांचं स्वागत आहे या IBN लोकमतच्या एका विशेष कार्यक्रमामध्ये. आपण ज्या परिसरात आज उभे आहोत हा ऐतिहासिक परिसर आहे. मुंबई ज्या गतीने ज्या पद्धतीने बदलत गेली त्याचा साक्षीदार हा वरळीचा किल्ला आहे. आणि आपण दोघं जण आता महापौर आणि उपमहापौर पदाची शपथ घ्यायला निघालेल्या आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला आपण बोलतो आहोत. काय तुमच्या मनामध्ये भावना आहेत? पहिला मान महापौरांचा असतो, परंतु महिला दिनाच्या निमित्ताने उपमहापौर पदाची शपथ घेण्याची ज्यांना संधी मिळणार आहे त्या वरळीकर ताईंना मी पहिली संधी देतो. खरंच अनपेक्षित होतं हा बहुमान मिळणं आणि जो विश्वास दाखवला आहे आमच्या पक्षप्रमुखांनी आमच्यावर तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ करण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि जी जी जबाबदारी साहेब आमच्यावर जी सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडण्याचा हा प्रयत्न असणार आहे आमच्याकडे. महाडेश्वरजी आपण काय सांगाल? शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो आमच्यावरती विश्वास टाकला आहे या मुंबापुरीतील जे नागरी प्रश्न आहेत ते नागरी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुंदर अशा प्रकारची मुंबई, सुरक्षित मुंबई आणि मुंबईचा विकास या मुद्द्यांसाठी शिवसेना पक्षप्रमुखाने जो विश्वास टाकला आहे तो विश्वास सार्थ ठेवण्यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहोत. हेमांगीताई, तुम्ही वरळीचं प्रतिनिधित्व करतात. कोळी बांधव जे मुंबईचे आद्य रहिवासी मानले जातात, आद्य निवासी मानले जातात. पण आज मुंबईतले कोळीवाड्यांची जी स्थिती आहे ही अत्यंत दयनीय स्थिती आहे. जेवढे मुंबईवर राज्य करणारे लोक येऊन गेले त्या सगळ्या राज्य करणाऱ्या लोकांना स्थानिक लोकांचा खूप आधार होता. म्हणजे मुंबईने जे काही बदल अनुभवले त्या सगळ्या बदलांचा साक्षीदार असणारा हा कोळी समाज आहे. पण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तुम्ही तर आता स्वतः वरळीतून निवडून गेलेला आहात, तुम्ही या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करता. तुमच्या डोळ्यासमोर काय योजना आहे? कसं आहे, आपण जे म्हणतो आणि नेहमीच म्हणत आलो आहे जी 7 बेटांची मुंबई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे आद्य नागरिक आहेत कोळी बांधव. आणि कुठेतरी ह्या परंपरांचा ऱ्हास होत असताना हे कोळीवाडे आजही टिकून आहेत. आणि हे टिकून अशा धर्तीवर आहेत की आमची जी परंपरा आहे, आमचे जे उत्सव आहेत, आमचे जे सण आहेत ते आम्ही त्या सणांच्या माध्यमातून हे कोळीवाड्याचं जे काय म्हणतो आपण जे कोळी बांधवांची जी मूळ परंपरा आहे ती अजूनही टिकून आहोत आम्ही. आणि जे तुम्ही प्रश्न म्हणताय कोळी बांधवांचे ते प्रश्नही सोडवण्याच्या माध्यमातून बरेचसे प्रयत्न मीही केलेत. आमचे आमदार साहेब आहेत, आमचे खासदार साहेब, त्या माध्यमातूनही प्रश्न सोडवण्याची परंपरा आमची चालू आहे. आमच्या कोळीवाड्यामध्ये जसा तुम्ही पाहिलं हे तिन्ही बाजूला समुद्र आहे आणि त्यामुळे पूर्वी ज्या मलनिसरण वाहिनी होत्या त्या पूर्ण सगळ्या समुद्रातच सोडल्या गेलेल्या होत्या. आणि जसा लोकसंख्या वाढते तसा ह्या मलनिसरण वाहिन्यांवर ताण पडतो. आणि त्याच्याकरता मी प्रामुख्याने प्रयत्न केला तो 2012 साली निवडून आल्यानंतर हे ज्या मलनिसरण वाहिन्या आहेत त्या मोठ्या स्वरूपात करायच्या. आणि त्याचबरोबर ह्या मलनिसरण वाहिन्या समुद्रात न सोडता जे पंपिंग स्टेशन आहे त्या पंपिंग स्टेशनला ह्या सगळ्या जोडून पंपिंग स्टेशनवर ह्या पाण्याचा योग्य त्याच्यावर प्रक्रिया होऊन फक्त पाणी समुद्रात सोडलं जाणार. आणि हे काम आता 3ऱ्या टप्प्यातलं आणि अंतिम टप्प्यातलं कोळीवाड्यातलं काम सुरू आहे. 2 टप्प्यातलं काम झालेलं आहे आणि तो काम झाल्यानंतर हा कोळीवाड्यातला जो मुख्य रस्ता आहे तो होणार आहे. तुमच्या दोघांचे जे तुम्ही ज्या वॉर्डमधून निवडून आलेले आहात, एक वरळी आहे आणि तुमचा खार जवळचा म्हणजे बांद्र्याजवळचा तुमचा मतदारसंघ आहे. तर आता आपल्या मुंबईची एक ओळख आहे की बांद्रा ते वरळी सी लिंक समुद्र सेतू ही मुंबईची ओळख आहे. आणि तुमच्या दोघांच्या मतदारसंघांच्या माध्यमातून तुम्ही जे निवडून आलेले आहात यातून हा एक नवीन विकासाचा सेतू तयार होणार आहे का मुंबईकरांसाठी? तुम्ही कसं बघताय याच्याकडे महाडेश्वर? निश्चित स्वरूपामध्ये कोळीवाड्यांच्या संदर्भामध्ये हेमांगीताईंनी छान पद्धतीने सगळे प्रश्न मांडलेत. त्या प्रयत्न करतायत आणि त्यांनी महत्त्वाचा मुद्दा जो मलनिसरण वाहिन्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा मांडला. मलनिसरण वाहिन्यांचं
अजून त्यांना मोठं करणं, मलनिःसरण वाहिन्या अपडेट करणं खूप आवश्यक आहे. कारण आज मुंबई शहरामध्ये मुख्यत्वे करून झोपडपट्ट्यांमध्ये आजही शौचालयांच्या अडचणी आहेत आणि जी शौचालये आहेत ती मलनिःसरण वाहिन्यांना जोडलेली नाही आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मलनिःसरण वाहिन्या टाकणं आवश्यक आहे. कारण त्या ठिकाणच्या नागरिकांच्या आयुष्याचा आणि जीविताचा प्रश्न त्यातून निर्माण होतो आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढतं आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून हा प्रश्न जलद गतीने हाती घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणार आहेत. निश्चितच तुम्ही दोघं जण ज्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहात, तुमची जी बॅकग्राऊंड आहे ही नेमकी काय आहे ही सुद्धा जाणून घ्यायची आहे लोकांना. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहेत की आपले महापौर आणि उपमहापौर काय आहेत. तुम्ही प्राचार्य म्हणून शाळेमध्ये काम केलेलं आहे. हेमांगीताई महानगरपालिकेतच नोकरी करत होत्या आणि त्या आता ज्या स्त्रीने महानगरपालिकेत सकाळी 11 ते 5 अशी नोकरी केली ती आता उपमहापौरपदी बसणार आहे. तर मला तुमच्या दोघांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही कोकणातून इथपर्यंत आलात, मुंबईत आलात, कसा होता हा सगळा जीवनाचा अनुभव? मी सिंधुदुर्गातनं 12वीपर्यंतचं शिक्षण कोकणात झालं माझं, 12वी सायन्स. त्यानंतर मी मुंबई शहरात पुढच्या शिक्षणासाठी आलो आणि रुईया कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्यानंतर मी BEd केलं आणि 1986 साली मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. इंग्रजी विषयाचा आणि PT फिजिकल एज्युकेशन या विषयाचा शिक्षक म्हणून मी घाटकोपरच्या मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मी काम करत होतो. 18 वर्ष तिथे सेवा केली आणि 2002 साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला 2002 साली मुंबई महापालिकेची उमेदवारी दिली. नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर मी त्या ठिकाणी राजीनामा दिला. तोवर मी सांताक्रूजमध्ये एक ज्ञानमंदिर सुरू केलं होतं 1994 साली आणि त्या ठिकाणी मी स्कूल प्रिन्सिपल म्हणून सेवेमध्ये रुजू झालो. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी मुंबईत आलात आणि आता पूर्णपणे मुंबईकर झालेले आहात. असं म्हटलं जातं की कोकणातली बरीच माणसं मुंबईमध्ये येऊन स्थिरावलेले आहेत. तुम्ही ज्या वैश्य समाजाचं प्रतिनिधित्व करता त्या वैश्य समाजाची सगळी दुकानं मोठ्या प्रमाणात एकेकाळी मुंबईमध्ये होती. आता हे सगळं कमी होत चाललं आहे. मराठी माणसाचा जो उद्योग व्यवसायातला जो टक्का होता तो पण कमी होत चालला आहे. तुम्ही कसं त्याकडे पाहाल? सातत्याने शिवसेनेची भूमिका हीच राहिली आहे की मराठी माणसाने, या मुंबईतला जो मूळ मराठी माणूस आहे त्याने काहीतरी उद्योग करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे आणि निश्चित स्वरूपामध्ये उद्योग करणारे जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य केलं जातं. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जातं की जेणेकरून त्यांनी काहीतरी व्यवसाय करावा. कारण शेवटी घर चालवण्यासाठी काहीतरी एक उद्योग असायला पाहिजे आणि इथली संस्कृती टिकवण्यासाठी, इथे उद्योग करून आपलं इथे बस्तान बसवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तो अधिक सक्रिय असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे. यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मग त्यांनी काहीतरी उद्योग करावेत यासाठी शिवसेना नेहमी प्रयत्न करत राहते. हेमांगीताई, तुम्ही काय सांगाल की तुम्ही जेव्हा महापालिकेत नोकरीला लागलात तेव्हा वाटलं होतं की आपण कधीतरी इथे महत्त्वाच्या पदावर बसणार आहोत? नाही, अगदी मध्यम वर्गातले आम्ही. वडील रेल्वेत होते, आई गृहिणी होती. आम्ही 4 बहिणी, त्यातला माझा 3रा नंबर. आणि अगदी चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं वडिलांनी आम्हाला. लग्नानंतर म्हणजे लग्नाआधी प्रायव्हेट जॉब होता, लग्नानंतर महापालिकेमध्ये नोकरीला लागली. एक 6 वर्ष नोकरी होती आणि महापालिकेमध्ये सुद्धा अगदी आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला सगळ्या प्रकारची कामं दिली गेली तिथे आणि आम्हाला आवड असल्यामुळे सगळी कामं केली. अगदी टायपिंगपासून सगळं त्यांचं डिस्पॅच, अगदी बजेट तयार करणं, त्या बजेटमध्ये चेंजेस छोटे मोठे करणं, टेंडर, हे सगळी कामं त्यावेळी केलेली आहे. सगळ्या फाईल्स कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पाठवायच्या, तिथून सँक्शन करून आणायच्या, ही सगळी कामं तिथे केली असल्यामुळे आणि हा अनुभव असल्यामुळे मला जेव्हा 2012 साली जेव्हा हा विभाग महिलांसाठी मोकळा झाला जनरल वॉर्ड म्हणून, तेव्हा पक्षप्रमुखांनी विश्वास दाखवला की नाही, ही महिला जिला अनुभव आहे महापालिकेचा तर तिला आपण इथे दिली पाहिजे संधी. आणि तेव्हा ती संधी दिली गेली मला आणि याच्याकरता मला जॉब सोडायचा होता, महानगरपालिकेला रामराम करायचा होता. त्यामुळे एक संधी आपल्याकडे चालून आली आहे आणि माझ्या पाठीशी पूर्ण ही जनता होती, जो विश्वास होता दाखवला गेला आणि त्या विश्वासाच्या जोरावर आणि संघटना आहे त्यामुळे
मी तेव्हा निवडून आली 2012 सालानंतर. पण नंतरचा जो प्रवास म्हणजे आत्ता जो प्रवास म्हणजे 2012 साली ठीक आहे, संघटना होती, सगळं काम होतं, सगळ्यांचा विश्वास होता. पण 2012 ते हे 2016 जे हे कामं केली आणि त्या कामांच्या आधारे आता जी निवडणूक झाली त्या कामांच्या आधारे मी आता निवडून आली. म्हणजे तेव्हा विश्वास होता. आता तुमची कामं जी आहेत कामं केलेली आहेत त्या कामांच्या जोरावर आता ही निवडणूक लढवली आणि त्याच्यात विजयी झाली आहे. मला दोघांना एक कॉमन प्रश्न आहे. तुम्ही प्राचार्य म्हणून काम करतात, शिक्षक तुम्ही होतात आणि राजीनामा देऊन राजकारणात आलात. हेमांगीताई महानगरपालिकेची नोकरी म्हणजे शक्यतो कोणी सोडायला बघत नाही, पण हेमांगीताई महानगरपालिकेची नोकरी सोडून राजकारणात आले. म्हणजे आता सुशिक्षित लोक राजकारणात यावेत यासाठीचे अनेक प्रयत्न चालू आहेत. तुम्ही काय सांगाल सुशिक्षित लोकांना, त्यांचा जो दृष्टिकोन आहे राजकारणाकडे बघण्याचा? विशेष म्हणजे मी नोकरी सोडून मी राजकारणात आलो नाही आहे. मी गेली 35 वर्ष शिवसेनेत काम करतो आहे. आजही मी प्राचार्य पदावरती मी सेवा करतो आहे. कारण आमच्यासाठी ज्या खाजगी माध्यमिक शाळा आहेत, ज्या अनुदानित शाळा आहेत, त्यांच्यासाठी शासनाचा एक नियम आहे, MEPS रूल असं त्याला म्हटलं जातं, महाराष्ट्र एम्प्लॉईज प्रायव्हेट स्कूल्स 1981. त्यामध्ये नियम 42(2) अन्वये खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकाला कोणतीही निवडणूक लढवतेवेळी राजीनामा द्यायची गरज नाही आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रातील लोक राजकारणात आली पाहिजेत अशा प्रकारची एक चांगली भावना संविधान तयार करतेवेळी त्यावेळच्या तज्ज्ञांच्या मनात होती आणि त्यामुळे मला राजीनामा द्यावा लागला नाही. मी आजही सेवेत प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. हेमांगीताई तुम्ही काय सांगाल की म्हणजे गृहिणी म्हणून काम करणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधी आहेत, परंतु प्रत्यक्ष सक्रियपणे नोकरी करत असताना राजकारणाकडे वळणं हे महिलांनी आता म्हणजे सातत्याने जागतिक महिला दिनानिमित्ताने तर या विषयावर खूपच बोललं जातं. वुमन एम्पॉवरमेंट, महिलांचं सबलीकरण, तुम्ही कसं बघता? राजकारण हा सबलीकरणाचा मार्ग आहे? नाही, ॲक्च्युली जो ही निवडणूक लढतो तो प्रत्येक वेळेला राजकारणासाठी येत नाही. जसं आम्हाला आधीपासून जे आमचं धोरण आहे शिवसेनेचं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर आम्ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघतच नाही. आम्ही एकदा ह्याच्यात उतरतो तर पूर्ण आणि पूर्ण 100% समाजकारणाच्या हेतूनेच उतरतो आणि जी ही कामं करतो ती आम्ही कुठल्या असं म्हणजे काहीतरी आम्हाला मिळेल किंवा काहीतरी मोठं पद मिळेल किंवा अशा हेतूने उतरतच नाही. त्यामुळे जी कामं करतो ती आम्ही पूर्णतः समाजकारणाच्या हेतूनेच करत असतो. जर तुम्ही बघाल की जसं शिवसेना ज्या शाखा आहेत प्रत्येक ठिकाणी, शाखेच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न, अगदी घरगुती भांडणं म्हणा किंवा तुमच्या घरात लाईट गेली म्हणा किंवा तुमचं काय गटार भरलं आहे, अगदी आमच्या शाखेमध्ये जर तुम्ही आलात ना तर शाखेमध्ये ते वाक्य लिहिलेली आहेत. पाणी आलं नाही चला शाखेत, लाईट गेली चला शाखेत, गटार भरलं चला शाखेत, तुम्हाला पॅन कार्ड हवं, आधार कार्ड हवं चला शाखेत, घरात काहीतरी भांडणं झाली चला शाखेत. म्हणजे शाखेमध्ये आल्यानंतर तुमच्या घरातल्या अडचणीपासून तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत ते कुठे ना कुठेतरी शाखेच्या माध्यमातून सोडवल्या जातात आणि मला असं वाटतं हे समाजकारण जास्त महत्त्वाचं आहे राजकारणापेक्षा. निश्चितच. पण यावेळची निवडणूक तर राजकारणाने खूप गाजली होती. तुम्हाला तर माडेश्वरजी निसट्टा विजय 34 मतांनी मिळाला. काय वाटलं त्यावेळेस की प्रत्यक्ष काम करणं आणि पैशाच्या जोरावर राजकारण करणं कुठलं सोपं आहे? निश्चित स्वरूपामध्ये पैशांपेक्षाही शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला शिकवण दिली की पूर्णपणाने तुम्ही एक सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष भावनेने समाजाची सेवा करा आणि त्या दृष्टीने काम करत असतेवेळी माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातील एक सामान्य 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकलो. त्या भागामध्ये या 2017च्या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यासारख्या अत्यंत प्रामाणिक एका शिक्षकी पेशातील उद्धवसाहेब ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी एका शिक्षकी पेशातील एका सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि तिथल्या मतदारांनी म्हणजे कॉस्मोपॉलिटन मतदार आहेत, त्या ठिकाणी उत्तर भारतीय मतदार आहेत, गुजराती मतदार आहेत, मारवाडी मतदार आहेत, ख्रिश्चन मतदार आहेत, मराठी मतदार आहेत, सगळ्या मतदारांनी किती मतांनी विजय झाल्याला अर्थ नाही, परंतु शिवसेनेच्या पाठीशी ते मतदार उभे राहिलेत आणि एक शिवसेनेचा उमेदवार म्हणून, एक शिक्षक पेशातील एक प्रामाणिक काम करणारा उमेदवार म्हणून, भविष्यामध्ये त्या भागातील नागरी प्रश्न सोडवावेत म्हणून त्या ठिकाणच्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला आहे. पर्यायाने शिवसेनेवर विश्वास टाकला. उद्धव ठाकरे तुम्हाला अनिल कपूर का म्हणतात? खरं म्हणजे मी 1985-86ला शिवसेनेचा उपशाखा प्रमुख होतो. अर्थात तेव्हा खूप तरुण होतो. 92 साली मी शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो. तेव्हा खऱ्या अर्थाने उद्धवसाहेब ठाकरे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं
प्रभावीपणाने काम करतो, उत्कृष्ट संघटक, एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून उद्धव साहेबांची एक ख्याती आहे, एक संयमी नेतृत्व म्हणून उद्धव साहेबांकडे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज पाहिलं जात आहे. त्या काळामध्ये जेव्हा मला शिवसेनेचा शाखाप्रमुख उद्धव साहेबांनी जेव्हा 1992 साली केलं, तेव्हा मी प्रथम जेव्हा उद्धव साहेबांसमोर गेलो तेव्हा उद्धव साहेबांनी, तो काळ होता अनिल कपूरच्या विविध चित्रपटांमधला, माझ्याकडे बघितल्यानंतर माझे केस त्या काळात होते, त्यांना तसं वाटलं, तेव्हाही ते तसंच बोलले होते, त्यामुळे ते तसं बोललेत. मी तर खूप छोटा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने प्रयत्न करून या मुंबापुरीतील जनतेची सेवा करण्याचं व्रत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलं आहे ते पूर्ण निश्चित करणार आहोत. हेमांगीताई, मुंबईमध्ये ज्या महिला नोकरी करतात त्यांचा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते म्हणजे प्रसाधनगृहांची उपलब्धता. त्यांना प्रश्न आहे. रेल्वे स्टेशन असो, मुंबईतले रस्ते असो, तुम्हाला चांगली प्रसाधनगृह उपलब्ध नसतात. जी असतात तिथे सर्वसामान्य स्त्री जाऊ शकत नाही, गलिच्छता तिथे जास्त असते. तुम्ही एक स्त्री म्हणून या प्रश्नाकडे कसा पाहता? साहेब, आता बरेचसे प्रसाधनगृह आहेत ती महानगरपालिकेने हाती घेतलेली आहेत की ती प्रसाधनगृह म्हणजे ती कोणीही बांधली का असेनात, म्हणजे ती पूर्वी जी प्रसाधनगृह बांधलेली आहेत किंवा जी शौचालय बांधलेली आहेत ती शौचालय सगळी महानगरपालिकेने म्हणजे महानगरपालिका हस्तांतरण करून ती नव्याने ते रिपेअर करणार आहेत, दुरुस्त करणार आहेत आणि सुसज्ज अशी करणार आहेत. आणि महिलांकरता ही जी नवीन प्रसाधनगृह येणार आहेत तर ते सॅनिटरी वेंडिंग मशीन आणि ते इन्सॅनिटायझर ह्या दोन्ही लावण्याचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये, जेणेकरून महिलांची तिथे गैरसोय होणार नाही आणि स्वच्छ अशी प्रसाधनगृह महिलांना मिळतील. तुम्ही दोघं जण मुंबई तुम्ही खूप जवळून बघितलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाचं जे जगणं असतं ते तुम्ही स्वतः जगलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला काय वेगळं त्यासाठी अभ्यास करण्याची गरज नाही. पण आता तुम्हाला कुठल्या अशा 3 महत्त्वाच्या समस्या वाटतात की ज्या सामान्य मुंबईकरासाठी अत्यंत जीवघेण्या आहेत, त्या जर समस्या सोडवल्या तर मुंबईत राहणं सोयीचं किंवा सोपं होईल? पहिले माडेश्वरजी. मुंबापुरीतला सगळ्यात महत्त्वाचा प्राप्त परिस्थितीतला जो प्रश्न असेल तो म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आणि ट्रॅफिकमुळे मुंबापुरीमध्ये एकंदरीत प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन या वायूंची मोठ्या प्रमाणावरती निर्मिती होते आणि त्यामुळे आरोग्याला मोठ्या प्रमाणावर धोका होतो आहे. मग तो TBचे पेशंट असतील, अस्थमाचे पेशंट असतील, हार्ट अटॅकचे पेशंट असतील. आणि म्हणून या मुंबापुरीतील ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून प्रशासनाला सोबत घेऊन हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल यासाठी आम्ही प्रथम प्रयत्न करणार आहोत. दुसरा प्रयत्न, या मुंबापुरीतील ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने लेखन आणि वाचन आलंच पाहिजे. शासनाची जी भूमिका आहे की 8वीपर्यंत परीक्षा घ्यायची नाही, त्यांना पुढे जर परीक्षाच नसेल तर मग विद्यार्थी अर्थात पालक अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. किंबहुना मुंबई महापालिकेच्या शिक्षकांमध्ये गुणवत्ता ठासून जरी भरलेली असली तरी कदाचित शिक्षकांकडूनही दुर्लक्ष होऊ शकतो, कारण विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना चांगलं वाचन आणि लेखन कसं येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचं किंवा कोणत्याही प्रश्नाचं आकलन चांगलं होईल. कारण जर प्रश्न निर्माण झाला नाही तर उत्तर सापडत नाही. आणि म्हणून आमच्या पेशामध्ये, शिक्षकी पेशामध्ये असं म्हटलं जातं, वर्गातला हुशार विद्यार्थी कोण? तो उत्तर देणारा विद्यार्थी हा हुशार नव्हे, प्रश्न विचारणारा विद्यार्थी हुशार. कारण प्रश्न विचारतो म्हणजे तो उत्तराचा शोध घेणार. आणि म्हणून आपल्या याच्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये जी उपनिषदं आहेत त्यामध्ये प्रश्नोपनिषद आहे आणि प्रश्नोपनिषदाचं ज्याने वाचन केलं आहे तो अधिक बारकाईने अनेक प्रश्नांकडे पाहतो आणि उत्तरांचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करतो. आपल्याकडे जी शिक्षणाची जी सुरुवात होते, ज्याला मुमुक्षुत्व प्राप्त झालेलं आहे तोच गुरुकुलाकडे जाऊ शकतो, अशी आपली प्राचीन परंपरा आहे. पण आता विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि नगरसेवकांनी सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत ना. आता निश्चित स्वरूपामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगायचे की मी तुम्हाला नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवलं त्या ठिकाणी बसण्यासाठी नव्हे, तर मुंबापुरीतले नागरी प्रश्न सभागृहामध्ये ऐरणीवर आणून तुम्ही ते मांडलेच पाहिजेत. कारण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला महापालिकेच्या सभागृहात पाठवतो आहे. आणि यासाठीच आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक ठाम अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे की तो म्हणजे एक अभ्यास गट नगरसेवकांचा तयार करायचा.
ज्या ज्या विषयातलं ज्ञान त्या नगरसेवकांना असेल त्यांची एक चांगली टीम बनवायची, त्यांचा एक गट तयार करायचा आणि त्या प्रश्नांबाबत मुंबापुरीतल्या प्रश्नांबाबत चर्चा करून ते प्रश्न सभागृहामध्ये मांडायचे की जेणेकरून त्या प्रश्नाला वाचा फोडली जाईल आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागतील. हेमांगीताई, तुम्ही आधी नगरसेविका होतात, तुम्ही पुन्हा निवडून आलेल्या आहात, पण आता तुमच्या पक्षामधून 50 नगरसेवक असे आहेत जवळपास की जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. तर त्यांना काय कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, काय त्यासाठी तुमच्या पक्षाकडे? आम्ही जेव्हा 2012 साली निवडून आलो आम्हाला सुद्धा प्रशिक्षण दिलं गेलं आणि प्रशिक्षणामध्ये संपूर्ण म्हणजे महानगरपालिका काय असते, महानगरपालिकेचे जे कामकाज असते ते कसं होते, मग आपण प्रश्न कुठे मांडायचे, आपल्या विभागातले प्रश्न आपण प्रभाग समितीमध्ये मांडतो, त्याच्यानंतर अजून मोठ्या स्वरूपाचे जे मुंबईच्या पूर्ण मुंबईला जे भेडसावत असतात ते प्रश्न सभागृहात मांडायचे. मग ह्या प्रश्नांचं निवारण आपलं कुठे होईल, मग प्रश्नांचं निवारण करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, पत्रव्यवहार करावा लागतो. मग समजा एखादी मोठी समस्या असेल तर ती समस्या सोडवण्याकरता आपल्याला बजेटमध्ये ते काम आणावं लागते, कारण का फक्त समस्या मांडून उपयोग नाही, पण त्या समस्या निवारण करण्यासाठी किंवा त्या समस्याचं काम करून घेण्यासाठी ते बजेटमध्ये तरतूद करावी लागेल आणि ह्या स्वरूपाचं सगळं मार्गदर्शन सगळ्या नगरसेवकांना होतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा प्रश्न नक्की कुठे मांडायचा जेणेकरून आपलं तिथे त्या प्रश्नाचं निरसन होईल आणि त्या प्रश्नाची म्हणजे ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या जाईल, हे मार्गदर्शन महत्त्वाचं आणि ते होणार आहे सगळ्या नगरसेवकांना, आत्ताही होणार आहे. निश्चितच. आता मुंबईच्या समोरचे जे प्रश्न आहेत, तुम्ही 2 महत्त्वाचे प्रश्न मांडले, ते म्हणजे रस्ते आणि एकूणच आपली ट्रॅफिक ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे, माणसांचे लोंढे जसे वाढतात तसे वाहनंसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. परंतु पाणी असेल, मलनिस्सारण असेल, या सगळ्या समस्यांच्या जोडीला सर्वसामान्य माणसासाठीचं जे जगणं आहे, म्हणजे रोजगारासाठी जे मुंबईमध्ये बाहेरून येणारे आहेत, तर त्यांचा विचार मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये केलाच जात नाही व्यवस्थेच्या दृष्टीने. मुंबईकरांचा विचार होतो, परंतु ठाण्याच्या पलीकडून येणारे, इकडून नवी मुंबईच्या पलीकडून येणारे जे लोक आहेत, ज्याची संख्या खूप मोठी आहे, फक्त रेल्वेनेच येणारे 85 ते 90 लाख लोक मुंबईत दररोज येत असतात, तर हा सगळा ताण मुंबईवर जो पडणार आहे त्याचा विचार अर्थसंकल्प तरतुदीमध्ये का होत नाही? मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या प्रश्नांबाबत, महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी एक जेंडर बजेट असतं. बरोबर. आणि त्या जेंडर बजेटच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणं, महिलांचे बचत गट करणं, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून महिलांना उपजीविकेची काही साधनं, त्यांना वेगवेगळ्या मशिनरी त्या अर्थसंकल्पनेच्या माध्यमातून मिळवून देणं की जेणेकरून ते घर चाललं पाहिजे, ते कुटुंब चाललं पाहिजे. त्या महिलांमधून सक्षम अशा पद्धतीने काहीतरी उत्पादन करणारे अशा प्रकारचे छोटे छोटे लघु उद्योग त्यांनी तयार करायला पाहिजे, अशा प्रकारची शिवसेनेची भूमिका आहे. आणि म्हणून शिवसेनेने महापालिकेच्या माध्यमातून, जेंडर बजेटच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम ठिकठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून, मग आमची मातोश्री महिला बचत गट असेल, रश्मी ठाकरे वहिनी आमच्या आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. आता ज्या पद्धतीने मुंबईतल्या आपण वेगवेगळ्या समस्या प्रश्नांबद्दल बोलतो, तर मुंबईतल्या मोकळ्या जागांचा, मुंबईतल्या मैदानांचा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे प्रत्येक शाळेच्या समोर मैदान असायला पाहिजे असं सगळेजण म्हणतात, परंतु शाळासुद्धा ज्या विशेषतः मराठी असेल, उर्दू असेल, अन्य भाषिक शाळा आहेत, या कमी होत चाललेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्याकडे मैदानं आणि इतर सुविधा असतात, परंतु त्यांची फी पण तेवढी असते. पण सर्वसामान्य घरातल्या मुलांसाठीच्या ज्या व्यवस्था आहेत त्या मुंबईमध्ये कमी होताना दिसतात. तुम्ही काय त्याच्यावर, तुमच्यासमोर काय उपाययोजना आहे? मोकळी मैदानं, त्यानंतर मनोरंजन मैदानं आणि गार्डन्स ही खरं मुंबईची फुफ्फुसं आहेत. बरोबर. आणि ती मुंबापुरीतील नागरिकांचा तो अधिकार आहे, त्यांना ती असायलाच पाहिजे, मिळायलाच हवीत. आणि त्या दृष्टिकोनातून
जी मैदानं, मनोरंजन मैदानं आणि गार्डन्स जास्तीत जास्त सातत्याने शिवसेनेने प्रयत्न करून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबापुरीतील जनतेला जास्तीत जास्त मैदानं, मनोरंजन मैदानं आणि बागा, गार्डन्स देण्याचा प्रयत्न केला आहे। यापुढे सुद्धा शिवसेना त्याच माध्यमातून मुंबापुरीतील नागरिकांसाठी उद्याने, त्यानंतर मैदाने आणि मनोरंजन मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक असा प्रयत्न करेल। हेमांगीताई, आपण आता ज्या परिसरात उभे आहोत, वरळी बांद्रा समुद्र सेतू आहे, सगळीकडे उंच इमारती आहेत आणि तुमचा जो वॉर्ड आहे इथे सगळी छोटी छोटी घरं आहेत आणि जो मुंबईचा आद्य रहिवासी आहे कोळी बांधव, त्याच्या मात्र हायरायझेस दिसत नाही तिथे। वरळी कोळीवाड्यांचे, गावठाणांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मुंबईत सुटताना दिसत नाही। तर हे सुटण्यासाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर काय कल्पना? सेफ कसं आहे, जसं मी आधी सांगितलं, हे कोळीवाडे अजूनही टिकून आहेत आणि जसं तुम्ही बघायला गेलं तर ह्या हायराईजमुळे हे कुठेतरी आकुंचन पावत चाललेले आहेत आणि ह्याच्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही कोळी बांधव तर आहोत, प्रयत्न करतोच आहोत। पण कसं आहे, काही नियमावली ज्या आहेत राज्य सरकारच्या आहेत, केंद्र शासनाचे आहेत, त्या नियमावली आहेत ज्या आम्हाला पुढे पाऊल टाकू देत नाही। पण त्याही माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की निदान सुविधा ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, जसं पाण्याचे प्रश्न आहेत, पाणी आमचं ह्या टोकापर्यंत, म्हणजे जसं तुम्ही बघितलं किल्ला म्हणजे हा चढ आहे, हे पाणी आम्ही वरपर्यंत, म्हणजे पंपिंग स्टेशन आहे क्लिव्हलँड बंदरला, त्या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून हे पाणी आम्ही वर चढवतो आणि अगदी टोकाचं, म्हणजे हे जे तुम्ही बघताय अगदी टोकाच्या घरापर्यंत पाणी आम्ही पोचवलेलं आहे। म्हणजे निदान सुविधा, जे मलनिःसरण वाहिनीचं मी आधीच सांगितलं, पाण्याची सुविधा आहे आणि अजून दुसऱ्या काही काही समस्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, म्हणजे निदान डेव्हलपमेंट नाही झालं पण निदान ह्या सुविधा ज्या अपेक्षित आहेत ते तरी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय। आणि कोळी बांधवांसाठी जसं म्हटलं तर आम्ही जेटी बांधलेली आहे कोळी बांधवांसाठी, राज्य सरकारने जेटी दिलेले आहेत, तिथेही जेटी आहेत। आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथे BSTच्या माध्यमातून आपण तिथे लाईट्स दिलेले आहेत, जेणेकरून रात्री अपरात्री येणारा जो कोळी बांधव आहे मच्छीमारी करून, तर त्यांना ह्या लाईट्समुळे कुठेतरी त्यांना आधार मिळेल। किंवा जसं आपण बघतो की हे समुद्रातून जे अतिरेकी वगैरे येतात त्यांनाही कुठेतरी लगाम घातला जातोय। त्याच्यानंतर कोळी बांधवांच्या बऱ्याच अजून दुसऱ्या समस्या आहेत त्याही सोडवण्याचा प्रयत्न करतो, जसं शौचालय नाही आहे त्यांना, जे त्यांचे आपण म्हणतो टोकावर जे आहेत अगदी पॉईंटला आहे तिथे शौचालय नाही, शौचालयसुद्धा बांधण्याचा प्रयत्न आहे। अशा बऱ्याचशा समस्या आहेत पण त्या सोडवण्याकरता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। होळी तोंडावर आलेली आहे आणि वरळी कोळीवाड्यातली होळी खूप प्रसिद्ध आहे। काय इकडे खूप जल्लोष दिसतोय मला, मी येताना बरेच बोर्ड मला दिसले त्या संदर्भात तयारीची। कोळीवाड्यातली होळी जी काही औरच असते, कारण जी प्रामाणिकपणा जी परंपरा आहे ती आम्ही खरंच जतन करण्याचा प्रयत्न करतो। अगदी अमावस्या झाली की पहिल्या दिवसापासून होळी, छोट्या छोट्या होळ्या इथे लागतात, जी छोटी छोटी मुलं आहेत ती होळी इथे लावतात आणि जी मुख्य होळी असते त्याच्या आदल्या दिवशीची जी कोंबड होळी म्हणतो ती इथे कोळीवाड्यात, ह्या कोळीवाड्यात साजरी होते आणि अगदी सकाळपर्यंत, म्हणजे जोपर्यंत ती होळी पडत नाही तोपर्यंत अगदी जल्लोष असतो, जागरण असते, उत्साह असतो नागरिकांमध्ये। आणि कोळीवाड्यात ही होळी बघायसाठी बाहेरून म्हणजे खूप रहिवासी आणि इथले बरेचसे मित्र परिवार सगळे बाहेरून येत असतात या कोळीवाड्यामध्ये हा उत्सव साजरा करण्याकरता। निश्चितच। महाडेश्वरजी, आता आपण मुंबईच्या वेगवेगळ्या समस्यांबद्दल जेव्हा बोलत होतो तेव्हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये येत होता, तो म्हणजे की मुंबईमध्ये मराठी माणसांचं अस्तित्व या विषयावर सातत्याने बोललं जातं, पण त्याविषयी काही ठोस उपाययोजना किंवा ठोस कार्यक्रम कुठल्याच पक्षाकडे नाही। शिवसेना ही मराठी माणसांच्या हितासाठी काम करताना दिसते। तुम्ही कसं पाहता या सगळ्याच्याकडे? कारण आता जे गिरणगाव असेल, लालबाग परळ असेल, सगळीकडून मराठी माणूस बाहेर फेकला जातोय ज्या उंच इमारती ज्या भागामध्ये बांधल्या जात आहेत। तर हे जे मराठी माणसाचं बाहेर जाणं आहे हे या निवडणुकीत शिवसेनेला जाणवलेलं सुद्धा आहे, कारण भाजपच्या बरोबर जी स्पर्धा कट टू कट झालेली आहे, तर आता शिवसेना जागी झालेली आहे का? शिवसेना आताच जागी झालेली नाही आहे, किंबहुना शिवसेना प्रमुख सातत्याने सांगत होते
की मुंबईतल्या मराठी माणसाला की तुम्ही मुंबई सोडून कुठे दूरवर जाऊ नका, कारण मुंबई हे आपलं अस्तित्व आहे आणि शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जर आम्हाला काय दिलं असेल तर ती हिंमत दिली, एक जगण्याची, लढण्याची. त्या हिमतीच्या जोरावर आज मुंबईमध्ये मराठी माणूस आज आपलं अस्तित्व टिकवून आहे. याचं सर्वस्वी श्रेय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनाच जात आहे. मला तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे असं जाणवत होतं की ही निवडणूक अटीतटीची होणार आणि असं झालं होतं की शिवसेना आणि भाजप तुम्ही ज्यांच्याबरोबर सत्तेत एकत्र बसलेले होता महानगरपालिकेमध्ये तेच समोरासमोर येतील या निवडणुकीच्या निमित्ताने असं झालं होतं. पण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की आम्ही आमचा उमेदवार देणार नाही, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? खरं आमचं त्याकडे लक्षच नव्हतं. आमचं एकच लक्ष होतं की मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर निवडून आला पाहिजे, यासाठी आमचं एकमेव लक्ष होतं आमच्या शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचं. खरं पत्रकार परिषद त्यांची मला वाटतं 4:30 वाजता झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने जो काय निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाच्या वतीने घेतला आहे, त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. निश्चितच. पण त्यावेळेस तुमची भावना काय झाली की आता निवडणुकीचा ताप तर संपलेला किंवा तो विषय मागे पडलेला आहे? हेमंगीताई, तुम्ही काय सांगाल? आमची पूर्णपणे तयारी होती आणि एक विश्वास होता जो साहेबांनाही होता आमच्यावर आणि आम्हालाही विश्वास होता की नाही, साहेबांचा विश्वास आहे आणि त्यामुळे नक्की आम्हाला ह्याच्यात यश येणार, हे नक्की आमचा ठाम विश्वास होता. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच पुढे आता काय करायचं याचंच आम्ही ठरवत होतो. पुढे तुमच्यासमोर आता मोठं आव्हान आहे, कारण भाजपचे जे नगरसेवक आहेत ते पारदर्शकतेचे पहारेकरू म्हणून बसणार आहेत. तर म्हणजे कसं काय चाललेलं कामकाज, ज्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि तेच आता तुमच्या कामावर पहारेकरी म्हणून बसणार आहेत? कारण शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून हीच आहे, कोणतंही काम हे पारदर्शकतेनुसारच व्हायला पाहिजे, ही शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे. बाळासाहेबांनी तर सातत्याने आसूड ओढलेत आणि बाळासाहेबांनी सांगितलं कोणतंही काम अत्यंत पारदर्शकतेनेच व्हायला पाहिजे. परंतु नेमकी पारदर्शकता काय आणि ती कुठे लागू करावी या संदर्भामध्ये त्यांना नेमकं काय वाटतं हे किंवा त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे आम्हाला कळत नाही आहे. आणि जर ती पारदर्शकता हवी असेल तर ती पारदर्शकता सगळ्या ठिकाणी असायला पाहिजे. मग जर मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शकता तर हवीच आहे, ती आमची भूमिकाच आहे, मग ती नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा पारदर्शकता हवी आहे, कॅबिनेटमध्ये सुद्धा पारदर्शकता असायला पाहिजे, राज्य सरकारमध्ये सुद्धा पारदर्शकता असायला पाहिजे, केंद्र सरकारमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे. आणि मुंबापुरीच्या या प्रश्नांसाठी आजवर आघाडी सरकार जे होतं UPAचं सरकार त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं होतं, शिवसेनेची कोंडी केली होती मुंबईचे विकास कामं करत असतेवेळी. परंतु आता NDAचं सरकार आहे, निश्चित स्वरूपामध्ये मुंबापुरीतील प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरचा निधी केंद्र सरकारने या मुंबापुरीला दिला पाहिजे, ही मुंबईकरांची मागणी आहे, नव्हे ती भावना आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये अशा पद्धतीची ही मागणी निश्चित स्वरूपात केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरी करेल तरच या मुंबापुरीचा विकास करणं निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला सहज शक्य होईल. हेमंगीताई, तुम्ही प्रशासनामध्ये काम केलेलं आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेसाठी उपलोकायुक्ताचं जे पद नव्याने निर्माण करण्याची घोषणा झालेली आहे, दुसरं एक समिती ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची झालेली आहे, तर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल तुम्हाला? म्हणजे तुम्ही प्रशासन पण पाहिलेलं आहे, प्रत्यक्ष नोकरीत पाहिलं आहे, तुम्ही नगरसेविका म्हणून तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही काय बघता याच्याकडे? सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगेन की मुंबई महानगरपालिकेचा पहिला नंबर आहे पारदर्शकतेमध्ये आणि त्यामुळे मला असं वाटते कुणीच बोट दाखवू शकत नाही महानगरपालिकेला की हे तुम्ही काही वेडवाकडं करताय. ठीक आहे, उपायुक्त येऊ दे ना, उपायुक्त त्यांनाही बघू दे काय मुंबई महानगरपालिका, आम्ही दाखवून देऊ की कसं पारदर्शकता आहे महानगरपालिकेमध्ये. आम्ही घाबरत नाही उपायुक्तांना. केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा जाहीर झाला तेव्हा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव पारदर्शक महानगरपालिका अशा प्रकारचा अहवाल केंद्र सरकारच्या उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्र्याने दिला आहे. त्यामुळे
इथे पारदर्शकतेच्या गप्पा इतरांनी कोणी मारण्याची आवश्यकता नाही आणि जर कोणी उपलोकायुक्ताच्या माध्यमातून पहारेकर म्हणून ठेवणार असतील तर शिवसेनेचे नगरसेवक पहारेकराची भूमिका अधिक चांगल्या प्रमाणे बजावतील असा माझा ठाम विश्वास आहे. निश्चितच तुमच्या दोघांच्या कारकिर्दीला IBN लोकमतच्या लक्ष सगळ्या दर्शकांच्या शुभेच्छा आहेतच. पण आता तुमचं काम जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा तुमची काही घोषणा असणार आहे का? याच्या आधी जे शिवसेनेचे महापौर झालेले ते प्रत्येकाने आपल्या याला एक काहीतरी स्लोगन दिलेलं होतं, काहीतरी एक घोषवाक्य होतं प्रत्येकाचं. तुम्ही तसं काय ठरवलंय का किंवा उद्धवजींनी काय सांगितलंय का? सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई आणि सुरक्षित मुंबई. निश्चितच स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई. निश्चितच यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि सुरक्षित मुंबईसाठी तुम्ही दोघं जणांनी जो निर्णय घेतलेला आहे या सगळ्या निर्णयाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुम्ही IBN लोकमत मध्ये खास इथे आलात आणि तुमचे सगळे विचार मांडले, तुमचा प्रवास मांडला, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.